मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। वांगणी बदलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅक तुटल्याने सकाळी वाहतूक विस्कळीत झाली होती। दुरुस्तीनंतर लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे, परंतु गाड्या 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहेत। अंधेरीमधील लोखंडवाला येथील एका व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली। पाळीव कुत्र्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवले। रस्त्याच्या जाममुळे बेस्ट बस अडकली। निष्काळजीपणामुळे लोकांनी आपला संताप व्यक्त केला। ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना मारहाण केली। मुलांना शाळेतून गेम खेळण्यास न रोखल्याबद्दल मनसेच्या अधिकाऱ्याने गेमिंग झोनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली। महाराष्ट्रातील MMRTC बसची अवस्था वाईट। मुसळधार पावसात रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल। बसमध्ये भिजू नये म्हणून चालक सहप्रवाशांनी छत्रीचा वापर केला। नवीन बस नसल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळाला, पण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। खोऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी। ऑगस्टच्या सुरुवातीला पुन्हा पाऊस पडू शकतो। येणाऱ्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधारशी जोडावी। बांगलादेशी रोगियांची नावे वगळण्यात यावी। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटून केली मोठी मागणी। मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा मिळणार। मंत्री मंगल प्रभाव लोढा यांनी दिले आश्वासन। मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदण्याबद्दल 15,000 रुपयांचा दंड आता 2,000 पर्यंत कमी करणार। शिवाय नाव बदला, अन्यथा कारवाई केली जाईल। कांदिवलीतील बार मालकाला मनसेचा इशारा, म्हणाले नाव बदलले नाही तर मनसे त्यांच्या स्टाईलने कारवाई करेल। हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा आरोप। नवी मुंबईत 35 वर्षीय शिक्षिका अर्धनग्न अवस्थेत 10वीच्या मुलाला व्हिडिओ कॉल करत होती। अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली। तपास अजूनही सुरू आहे। 15 महिन्यात मुंबईकरांना 1,01,027 कोटी रुपयांचे नुकसान झाले। सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक अशा प्रकारांमध्ये अडकून लोकांचे पैसे गेले। सायबर आर्थिक नुकसानासाठी सरकारकडून विमा योजनेची सुरुवात करण्याची मागणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूर विधानावर प्रश्न उपस्थित। आशिया कप मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींनी केंद्राकडून उत्तर मागितले। पहलगाम हल्ल्यावरील चर्चेनंतर राजकीय गोंधळ वाढला। पुण्यात कारगिल युद्धातील सैनिक हकीम मुनीद शेख यांच्या कुटुंबाच्या नागरिकत्व सिद्ध करण्याच्या मागणीवर वाद झाला। पोलिसांनी तपासण्याच्या नावाखाली त्यांना रात्री उशिरा त्यांच्या घरातून पोलीस ठाण्यात नेण्यात आले। काही लोकांनी कुटुंबावर बांगलादेशी असण्याचा आरोप केला। ठाण्यातल्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। डिलिव्हरी बॉय ड्रग्ज सप्लायर निघाला। 4 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त। मध्य प्रदेशातून आणखी 2 आरोपी अटक। उतन विरार सी लिंक महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीकडून मंजुरी मिळाली। 52,652 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या सी लिंकचे बांधकाम लवकरच सुरू होण्याची शक्यता। या लिंकद्वारे विरार थेट मुंबईशी जोडले जाईल। रोजी माजी VVMC आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीचा छापा। राजकीय वळण, संजय राऊत म्हणाले पवार हे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक आहेत। उत्तरात भुसे म्हणाले ते निश्चितच माझे नातेवाईक आहेत, पण आमचा त्यांच्याशी कोणताही राजनैतिक संबंध नाही। मुंबई पूर्व पश्चिमेला जोडणारा विद्या विहार पूल जून 2026 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे। हा पूल LBS रोड आणि रामचंद्र चेंबूर रोडला जोडेल। 2 पदरी उड्डाण पूलमुळे वाहतूक सुरळीत होईल। नवी मुंबईतील वाशी कोपरी गावात बनावट डॉलर बदलवून देण्याच्या बहाण्याने 3 अज्ञात व्यक्तींनी एका महिलेला 1 लाख रुपयाची फसवणूक केली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला। नागपूरमधील एका पेट्रोल पंप मालकाच्या गाडीतून 25 लाख रुपये चोरीला गेले। चोरांनी गाडीचा काच फोडून पैसे पळवले। पोलिसांचा आरोपींना शोधण्याचा तपास सुरू आहे। मुंबईत सोने चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92,100 रुपयावर पोहोचली, तर चांदीची किंमत 1,17,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली। आज शहर बाजार जोराने उघडला। सिनेक्स 190 अंकांपेक्षा जास्त
उडी मारली. निफ्टी मजबूत, गुंतवणुकीसाठी आनंदाची बातमी.